2 फेब्रुवारी 2025 या रोजी आपली कंबाईन गट ब हे परीक्षा झालेली आहे. ठीक आहे. आणि ही परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पेपर हा कुठल्या पातळीवरती होता, त्याची पातळी काय होती, कुठल्या लेवलला आलेला आहे. पहिल्याच बॅचचं यश मित्रांनो बघा, संपूर्ण महाराष्ट्रातील जे बाहेरील विद्यार्थी आहेत ते जे जोडले गेलेले आहेत, सर्व विद्यार्थी मित्रांच्या प्रतिक्रिया येत आहे की ज्या पद्धतीने आपण शिकवलेलं त्या पद्धतीचेच प्रश्न आलेले बरोबर आहे. जे मुद्दे मी क्लासमध्ये शिकवत होतो, बोलण्यामधूनही काही प्रश्न सुटलेले आहे तुमचे. ठीक आहे. असे बरेच गोष्टी आहे की ज्या क्लासमध्ये ज्यांनी रेग्युलर क्लास केलेला आहे की ज्यामुळे त्यांनी अभ्यास जरी नाही केला पण फक्त क्लासच्या आधारे स्कोर पर्यंत पोहोचले. किंवा जरी काही मुलं पास नाही होणार पण लक्षात घ्या, फेल जरी होईल तरी पण अगदी काही 2 ते 3 4 मार्क पर्यंत, म्हणजे ज्यांचा स्कोर बऱ्यापैकी येतोय की पहिल्याच 6 महिन्याच्या बॅचमध्येच, की तो 6 महिन्याआधी तो विद्यार्थी शून्य होता, त्यानंतर तो विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचणं आणि अगदी 6 महिने ते 1 वर्षाच्या आतलं यश येणं हे सर्वात मोठं महत्वाचं आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे, जे कळत न कळत जी त्यांचा फायदा होत आहे किंवा जे माझ्याशी जुळल्या गेलेले आहे, आपल्या अकॅडमीशी जुळल्या गेलेले आहे, हा सर्व विद्यार्थ्यांचा मी धन्यवाद म्हणतो. एक की ज्यांनी या क्लासचा लाभ घेतला, त्याच क्लासच्या अंतर्गत त्यांना तेवढा फायदा झाला. बरोबर आहे. म्हणजेच आपल्या क्लासच्या नोट्समधूनही बरेच प्रश्न त्यांचे सॉल्व्ह झालेले आहे. म्हणजेच आपल्या अकॅडमीचं एकच ध्येय होतं की बाहेरील कुठलंही पुस्तक तुम्हाला मी सजेस्ट केलेलं नाहीये मुलांना. पूर्णतः ते मुलं आज स्कोर पर्यंत पोहोचत आहे. म्हणजेच याचा अर्थ फक्त रेग्युलर क्लास, दुसरा विषय आलेला आहे की त्यांचे क्लासचे नोट्स बरोबर आहे. आणि त्यानंतर जे आपण क्लासमध्ये जे घेण्यात आलेल्या होत्या, आपण 15 टेस्ट पेपर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी मुलांसाठी जवळपास 3 महिने म्हणजे आज नोव्हेंबर पासून जे सुरुवात झालेली होती टेस्ट पेपर, तर ते आज 31 जानेवारी पर्यंत जे टेस्ट पेपर चालवले आपण बरोबर, त्या टेस्ट पेपरचं हे सर्व टेस्ट पेपर जे दिसतंय आपल्याला, तर ह्या सर्व टेस्ट पेपर मधून जवळपास प्रश्न तुम्हाला 25 च्या दरम्यान जवळपास 20 ते 25 प्रश्न आपल्या टेस्ट पेपर मधून आलेले आहेत. बरोबर आहे. हे सुद्धा खूप मोठं यश मानता येईल. शेवटी मेहनतीला यश आले. जे काही मी विद्यार्थ्यांवरती मुलांवरती जे काही मेहनत घेतली, ह्या सर्व मेहनतीचं यश मला मिळालेलं आहे. किंवा विद्यार्थ्यांचा जो प्रतिसाद आहे, एक दिवस बघा नक्कीच मुलं रिझल्ट पर्यंत पण पोहोचणार, त्यांना तिथपर्यंत पण घेऊन जाण्याची जबाबदारी. कारण क्लासचं ध्येय एकच असतं, कुठल्याही मुलांनी क्लास का करावा, मी एवढं सांगेल की त्या मुलांना काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्यामधून कळायला लागतं. त्यांनी काय होतं ना, विनाकारण पुस्तकांमध्ये गुंतून पडतात. मार्केटला भरपूर पुस्तकं आहे, शॉपमध्ये जर जाल तुम्हाला एकाच विषयाचे अगदी कुठलं पुस्तक निवडायचं आणि कुठलं नाही हे गोंधळात पडलेला असतो विद्यार्थी. पण लक्षात घ्या, कुठलाही विद्यार्थी शेवटी पुस्तक सुद्धा निवडायचं कसं, कुठलं निवडलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने निवडायचं हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलेलं पाहिजे. बरोबर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कधी पण लक्षात घ्या की अभ्यास कसा करायचा अगदी बेसिक पासून आपल्या क्लासमध्ये मी शिकवल्या जातोय. बरोबर. आणि अगदी एक एक मुद्दा त्यांचा क्लिअर केला जातो. सिलेबस आज असा कुठलाही क्लासमधला कुठलाही विद्यार्थी नाही की ज्याला समजलेला नाहीये, की ज्याला पेपर अवघड गेला असाही नाहीये. ठीक आहे, त्यांना थोडेफार कमी पडलेले असेल, कधी काही मुलांना भीती वाटलेली असेल, पहिलं पेपर असल्यामुळे शेवटी पहिला प्रयत्न असतो जीवनामधला त्यांचा, कसा असेल काय असेल. कारण इतर विद्यार्थ्यांनी, इतर समाजामध्ये जी इतर मुलं असतात त्या मुलांनी त्यांच्या मनामध्ये काही भीती घालून दिलेली असतात, हे त्यांच्यामुळे झालेलं असतं. पण ठीक आहे, मी त्यांना कोणालाही दोष देत नाहीये. शेवटी त्यांना पण नक्कीच जे मुलं त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला, जो मुलगा तिथपर्यंत पोहोचला आणि ज्यांनी त्या पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांना फेस केलं त्या पेपरला, तर हेच आणि फेस करूनही त्याला तिथपर्यंत रीच मिळालं, तिथपर्यंत तो पोहोचला अभ्यासाला आणि त्याच अनुषंगाने त्याचा स्कोर पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे सर्वात महत्वाचं आहे की त्यामुळे आपण कशा पद्धतीने होतो. म्हणजे नक्कीच जो मुलगा फेस झाला, जो मुलांनी तयारी केली तिथपर्यंत, ते एक दिवस नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणार आहे. पण महत्वाचं एवढंच असतं की त्याचे प्रामाणिक प्रयत्न. ठीक आहे. म्हणजेच एखाद्या अकॅडमीने त्या मुलांवरती घेण्यात आलेले प्रयत्न, मेहनत आणि त्या मुलांनी सुद्धा करण्यात आलेले प्रयत्न, ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा तो यशाच्या वाटेवरती आलेला असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. हेच माझा उद्देश होता की अकॅडमीतर्फे घेण्यात आलेले जे मेहनत होती, म्हणजे टेस्ट पेपर म्हणता येईल, एक दुसऱ्या जे क्लास नोट्स मध्ये म्हणता येईल, आणि दुसरं जे क्लासमध्ये ज्या मुलांनी विद्यार्थ्यांनी रेग्युलर क्लास केले त्या विद्यार्थ्यांचे, म्हणजेच आज जे मिळालेलं यश आहे किंवा तिथपर्यंत मुलं पोहोचले, या सर्वांमध्ये माझा वाटा काही नाही. ते सर्व जे काही आहे ते सर्व मुलांचा वाटा आहे, त्यांची मेहनत आहे. जे माझं कर्तव्य होतं ते मी केलंय आणि त्याच पद्धतीने नेहमी करत राहणारच आहे. फक्त अकॅडमीतर्फे एकच आहे उद्देश, किंवा माझा उद्देश तोच आहे की फक्त कुठलाही मुलगा अपयशी व्हायला नको, की तो त्या वाटेवरती त्यांनी केलेले प्रयत्न
हे त्यांना मिळायला हवं, हे महत्वाचं आहे. ठीक आहे.